नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. नैसर्गिक आपत्ती, महापूर असेल किंवा या ठिकाणी अतिवृष्टी असेल, यामुळे शेती पिकाचे असतील, शेतीचे असतील, घरांचे असतील किंवा आपल्या दैनंदिन वापरातील काही वस्तू आहेत त्याचं या ठिकाणी नुकसान होत असतं किंवा शेतीचं नुकसान होत असतं. यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या मिळून एक निधी स्थापन केलेला निधी म्हणजे SDRF, म्हणजेच आपण त्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणतो. हा निधी केव्हा वापरला जातो? जेव्हा एखादी आकस्मिक बाब या ठिकाणी उद्भवते, अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल. सप्टेंबर महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता, अशा प्रकारची जी परिस्थिती असते उद्भवलेली, यासाठी हा निधी दिला जातो. याच निधीचा केंद्र शासनाने आता या ठिकाणी जो हिस्सा आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता या ठिकाणी समजा 100 कोटीची मदत या ठिकाणी जाहीर झाली, तर यातील 75 कोटी हे केंद्र शासन देत असतं आणि 25 कोटी हे राज्य शासन देत असतं. म्हणजे 75-25 या प्रमाणात हे पैसे या ठिकाणी शासनाकडून दिले जात असतात. आता केंद्र शासनाच्या हिश्शापोटी 1566 कोटींची मदत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला जाहीर झालेली आहे. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारला SDRF अंतर्गत या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत हा निधी या ठिकाणी दिला गेलेला आहे. हा निधी 1566 कोटी एवढा निधी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. हा निधी शेतकऱ्यांना असेल किंवा ज्यांचे घरं पडले असेल किंवा ज्यांचं या ठिकाणी अतिवृष्टी किंवा महापुरामुळे नुकसान झालं असेल, त्या शेतकरी बांधवांना किंवा त्या गरजू व्यक्तींना या ठिकाणी हा निधीचा पुरवठा केला जाईल असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेटचा. जय हिंद.